सुरेखा स्टेजरमध्ये आपले स्वागत। आज आपण करूया स्नॅक्ससाठी राईस चीज बॉल्स। त्याच्यासाठी मी जे साहित्य घेतलेलं आहे, इथे मी 1.5 वाटी शिजवलेला भात घेतलेला आहे, 2 उकडलेले बटाटे घेतलेले आहेत, नंतर 2 टेबलस्पून बेसन, 2 टेबलस्पून तांदळाची पिठी, 2 टीस्पून तिखट, 2 टीस्पून इथे मी किचन किंग मसाला घेतला आहे, चवीप्रमाणे आपल्याला मीठ लागेल तसं, अर्धा चमचा हळद घेतली आहे, 1 चमचा इथे ब्रेड क्रम्स आणि इथे मी चीज क्यूब्स घेतलेले आहे। सुरुवातीला आपण हे जे बटाटे आहेत ते आपण चांगले स्मॅश करून घेऊया, किसून घेतले तरी चालतील। त्याच्यामध्ये आता आपला हा जो भात आहे, हा भात आपण त्याच्यामध्ये घालून घेऊया आणि हे चांगलं दोन्ही सुरुवातीला चांगलं एकजीव करून घेऊया। बटाटे आणि भात आपण चांगला मिक्स करून घेतलेला आहे। आता त्याच्यामध्ये आपण हे डाळीचं पीठ, तांदळाचं पीठ, हा किचन किंग मसाला, तिखट, हळद, चवीप्रमाणे मीठ आणि थोडेसे याच्यातले ब्रेड क्रम्स पण आपण याच्यामध्ये 2 चमचे घालून घेणार। आता पुन्हा एकदा हे आपण सगळं छान एकजीव करून घेऊया। आपलं हे चांगलं मिक्स झालेलं आहे। एकीकडे मी तेल तापवायला ठेवले, आपले हे बॉल्स तयार होईपर्यंत आपलं तेल तिकडे तापायला होईल। आता आपण असं एक घेऊन त्याची थोडीशी अशी वाटी करून घेऊया आणि त्याच्यामध्ये एक चीजच्या 2 तुकडे घालून आपण त्याचा बॉल करून घेणार आहोत आणि नंतर हा बॉल आपण ह्या ब्रेड क्रम्समध्ये घोळून तयार करून घेऊया। असे आपण आता 7-8 बॉल्स तयार करून घेऊया। मसाल्याचं प्रमाण तुम्हाला जसं कमी जास्त पाहिजे असेल तसं तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे तिखट किंवा किचन किंग मसाला तुम्ही कमी जास्त घालू शकता। सगळे असे आपण बॉल्स आता तयार करून घेऊया। तोपर्यंत आपलं तेल सुद्धा तापतं आहे। आपलं तेल चांगलं तापलेलं आहे। त्याच्यामध्ये आता आपण आपले हे बॉल्स तळून घेणार आहोत। आपले हे बॉल्स छान तळून झालेले आहेत। यांना आता आपण काढून घेऊया। आणि त्याच्यामध्ये आता आपण आपला दुसरा घाणामग टाकून घेणार आहोत। आपले
राईस चीज बॉल्स तयार. खोबऱ्याच्या चटणीबरोबर किंवा टमॅटो सॉसबरोबर तुम्ही हे खाऊ शकता. आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.